एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आणि तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर. मग जगातलं कितीही मोठं पाप केलंस, जगातलं कितीही महत्वाचं वचन मोडलंस ना प्रभात, तरी तुला पाप नाही लागणार. कारण या जगातली सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना प्रभात, तर ती प्रेम आहे. त्यामुळे आता हा ब्रह्मचर्याचा वगैरे विचार मनातनं काढून टाक आणि गृहस्थाश्रमात जायची तयारी कर. कुमार प्रभात. अरे काय चाललंय? लांबून लांबून काय चाललंय? दादा, आम्हाला पण ना तुमच्या दोघांसारखा संसार करायचा आहे. खरं ही माझी बहीण आहे ना प्रभात, ही जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आणि संपूर्ण जगात माझी सगळ्यात जास्त लाडकी. त्यामुळे पुन्हा जर हिच्या डोळ्यात पाणी आलं ना, तर मी तुला रोज 1500 सूर्यनमस्कार मारायला लागेल. पार्टी. एवढी पोरं लग्न करणार नाही म्हणे. प्रेमाची किंमतच कळत नाही का त्याला. खूप छान बोललास तू घनश्याम. आय एम प्राऊड ऑफ यू. तू जे सगळं बोललास ते तुला कळलंय हो ना? आपण पाणीपुरीची पार्टी नंतर करूया. मला जरा बाबा 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 काय आहे? हो हा आलाय. कोण आहे हा? असं काय करते बाबा? तुझे बाबा मला ओळखतच नाहीयेत. असं कसं विसरेन ना मी तुला. चांगलंच माहिती आहेस तुम्हाला. तुमचा जावई ना होणारा. झालेला नाहीयेस अजून. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. डोंट वरी. हे बघा सगळं ठरलंय. तुम्ही माझ्या घरी जायचं, माझ्या बाबांशी बोलायचं, त्याच्यानंतर माझे आई बाबा इथे येतील, लग्नाची बोलणी करतील आणि मग लग्न. सगळं ठरलंय. टेन्शनच नाही. ऑल सेट. सगळं ठरलंय. हो. बाबा मला आशीर्वाद द्या. आम्हाला आम्हाला आशीर्वाद द्या. बाबा मी येते. आत्ताच? हो. याला दरवाजापर्यंत सोडून येते ना. आलेच. येते. काय प्रभात. बाबा आलेच. 1 मिनिट. तुझे बाबा बघतात. जा की मग आता पटकन. काय हो बाबा तुम्ही पण. तुझं लग्न? कसला गोड आहे, कसला गोड आहे. मला अजिबात माहिती नव्हतं की तू इतका इमोशनल आहेस म्हणून. माहितीये
तू तुझे सगळे डिसिजन असे घेतोस छातीवरती हात ठेवून? म्हणजे कुहू, जो मेरे दिल में आए मैं वही करता हूँ. हाय. हे अगं काही डायलॉग वगैरे काही नाही. डायलॉग वगैरे काय नाही. मला जे माझ्या जे मनात आलं ते मी बोललो. म्हणजे तेव्हा मला जे वाटलं ते मी बोललो आणि त्याला पटलं ना. हो त्याला पटलं. त्याला पटलं ना. आणि पटलं म्हणजे पटणारच ना. तो थोडासा बावळट आहे का? माझ्या प्रभातला काही बावळट वगैरे म्हणायचं काम नाही, कळलं ना. तू हुशार आहे आणि तू काय एकटा जगात हुशार आहेस का? माझा प्रभात गोड आहे. तो त्याला काय म्हणायचं नाही बावळट बिवळ. अगं 10 मिनिटापूर्वी त्या प्रभातला माझ्यासमोर बसवलं होतंस आणि मला म्हणत होतीस ना, दादू ह्याला ओरड, हा चुकतोय ह्याला ओरड. आता लगेच प्रभात हुशार आहे. सॉरी आज तू जे म्हणशील ना ते सगळं बरोबर आहे. आज मला तुझं सगळं पटतंय माहितीये का. हे दादू मला इतकं छान वाटतंय की मला ना अशा असंख्य कविता सुचतायत माहितीये. म्हणजे मला काय वाटतंय माहितीये का, मला असं वाटतंय की अशी एखाद्या मोरपिसावरती बसून मी जादुई दुनियेच्या अशी सफरीला निघाली. हा, आणि तिथे ना असे आनंदाचे असे धबधबेच आहेत सगळे आणि मी चिंब झालीये, मी भिजून गेले, मी नाहून गेले त्यात. अगं पण मग तुझं मोरपीस नाही का ओलवणार आणि मग तू अशी घसरून पडशील त्याच्यावर. काय रे बनवडी सांग नाही आला का असं बोलतो. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ. तुला कविता लिहायच्यात ना, तुझ्या कविता लिही आणि रात्री प्रभातला ऐकवायच्या असतील ना फोनवर. हो मी आता एक काम करते. मी आता पटकन हे सगळं हरवण्याच्या तशा लिहूनच टाकते कविता सगळ्या. ते पण लिहून टाकू नको, लिहून ठेवून दे म्हणजे त्याला ऐकवता येतील ना. याला सांग ना यार, असं का बोलतो. याला ओरड ना जरा प्लीज. घनश्याम, तिला नको ना त्रास देऊ. ऍक्च्युली राहू दे, त्याला नको ओरडूच. माहिती मला आज तो खूपच आवडलाय. त्याने चांगलं काम केलं ना. हे दादू, मी आता या सगळ्या कविता लिहून काढल्यावर त्यांचं जे पुस्तक करेन ना, त्याची अर्पण पत्रिका मी तुला अर्पण करते. मी आलेच, मी पटकन लिहून काढते सगळ्या कविता. किती भाबडी आहे ना हो. पण या अशा लोकांनी असंच राहावं, असंच जगावं. त्यांच्या इमोशन्सनीच त्यांना कंट्रोल करावं. खुश राहतात ती. पण आपल्यासारख्या हुशार माणसांनी असं जगू नये राधा. आपल्या केसमध्ये आपण आपल्या इमोशन्सना कंट्रोल करायला पाहिजे. वी शुड हॅव कंट्रोल ओव्हर आवर इमोशन्स. म्हणजे आयुष्याच्या कोणत्याही स्टेजला या गेम मधनं क्विट करायचं ऑप्शन आपल्या हातात पाहिजे. मला भाबड्या माणसांचा फार हेवा वाटतो. आपणही कुहू सारखेच भाबडे असतो तर फार बरं झालं असतं. बापरे म्याना ऐक, आता की नाही माझं लग्न ठरलंय, त्यामुळे भलत्या चालत्या लहान मुलांकडनं मी भलत्या चालत्या काही गोष्टी ऐकून घेणार नाही आता. मुळात वयाचा आणि लग्नाचा बुद्धीशी संबंध नसतो. ती काही जणांकडे असते, काही जणांकडे नसते. आणि मुळात मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. नक्की 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 तुझं ठरलंय ना, तू माझ्याशी बोलणार नाहीयेस. वाव, सगळं चांगलं एकाच दिवशी कसं काय होऊ शकतं बुवा. मज्जाच आहे. म्हणजे मी तुझ्याशी बोलणार नाहीये हे तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. हो अर्थातच. पण असं आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये ना. ऐक ना, तुला माहितीये ना दिग्या काका तुझ्याबद्दल काय म्हणतो ते? काय? तो असं म्हणतो की ज्ञानानं हळूहळू रांगायला लागला बरं का. तो असा रांगायला लागला, मग ना तो एक दिवस काका बाबा असं म्हणायला शिकला. मग त्यानंतर काय झालं, तो एक वाक्यच बोलू लागला अचानक आणि आजपर्यंत ते वाक्यच संपलेलं नाही. चेष्टा करतेस माझी. पण माझं महत्व तुमच्यापैकी कोणालाच कधीच कळणार नाही.
मुळात मी का व्यर्थ बडबड करतोय, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, कारण मला तुझा प्रचंड राग आलाय. का रे, काय झालं? कारण मी इथे साक्षात असताना तुझ्या लग्नाचा प्रश्न सोडवायला तू घनादादाकडे सल्ला मागायला गेलीस, माझ्याकडे न येता. आणि तू असं म्हणतेस की तुझा प्रॉब्लेम सुटला. हे कसं शक्य आहे? अच्छा, म्हणून तुझा इगो हर्ट झालाय का ज्ञाना? इथे इगोचा नाही, इब्रतीचा प्रश्न आहे. राजकीय पेच प्रसंग कसे सोडवायचे याचंही उत्तर माझ्याकडे. आर्थिक उलाढाली कशा हँडल करायच्या हेही मी सांगू शकतो. आपल्या पाणी टंचाईची समस्या कशी सोडवायची याचंही ज्ञान मला आहे. आणि हा थुकरट लग्नाचा प्रश्न, म्हणूनच तर रे ज्ञाना. अरे तुझ्यासमोर इतके भयंकर प्रश्न होते ना भाऊराया, म्हणूनच मी तुझ्याकडे आले नाही अरे सल्ला मागायला. कारण कसं आहे माहितीये का ज्ञाना, मुळात मला हा प्रश्न सोडवायचा होता, त्याच्यावर चर्चा नव्हती करत बसायची. काय ना, घनादादाने मी सायकोलॉजिकल पेशंट आहे असं म्हणून वाऱ्यावर नाही सोडलं मला. माझा प्रॉब्लेम त्याने त्याचा स्वतःचा प्रॉब्लेम म्हणून बघितला, त्याच्यात लक्ष घातलं आणि तो सोडवून दिला मला. येते का लक्षात ज्ञाना? म्हणून घनादादा तो घनादादाच. आपलं कुटुंब असताना ते आधार देतात आणि प्रेम असताना ते जगायला शिकवतात. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय ग सारखी सारखी काय येतेस इकडे? नाही सगळं ठीक आहे ना? ती परवा डबा दिला होता ना मी, तो डबा परत न्यायला आले. दिघा काकांचा ऑफिसला जायचा डबा. हाँ 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 हाँ. ए सुप्रिया भाभी को बताना, सुरईच्या वड्या अतिशय उत्तम, बढिया, वा वा. अभिरने सुद्धा खाल्ल्या म्हणजे बघ. अरे बापरे, म्हणजे फारच चांगल्या झालेल्या दिसतात. तीर्थरूप पुढे त्याचं काय, नवीन नवीन उद्योग चालू असतात त्यातलाच आहे. आता काय तर म्हणे, जवळच्या अंतरासाठी वाहन वापरू नका, प्रदूषण रोको मोहीम आहे त्यांची. घ्या. आणि मग काय चालत जायचं सगळीकडे? सायकल वरून. आज विले पार्ले ते दादर अशी मोहीम आहे. आपण सायकल घेतली? हो. ऍक्च्युली तुला बताना नहीं था, पण आणि त्याने नाही, हा म्हणजे अबीर घेऊन गेला आणि घेतली सायकल. माझी जीभ पण ना बेईमान आहे. तुला खरं सगळं सांगायचं नव्हतं. का करतात पप्पा असले उद्योग? कोणाला विचारून करतात? कोण सांगतो त्यांना हे करायला? माझं ऐकत नाहीत, हट्टी झालेत खूप. इज डिफिकल्ट. त्या अबीरची हजेरी घेतली. नाही नाही नाही, त्याला डिस्टर्ब नको करूस. आज त्याचं प्रचंड काहीतरी बिघडलंय. मला म्हणाला, प्राची प्लीज मला एकट्याला सोड. असं म्हणाला अबीर तुला? तू भेटायलाच पाहिजे. ऐक माझं, गप्पू गप्पू नको जाऊस. का मी एवढं सगळं बोलते? अबीर, अबीर काय झालंय? नाही काय नाही. आज तिचं लग्न झालं. आज तिचं लग्न झालं. राधा काल फेसबुकवर स्टेटस होतं सिंगल.
ॲज अ मॅरिड. इट्स सो खरं तर मला काही त्रास व्हायलाच नको, पण मी विचारू शकते का तू कुणाबद्दल बोलतोस? विचार ना. श्रुती नाव आहे तिचं. आम्ही काल कॉलेजला एकत्र होतो तेव्हाच प्रेमात पडलो. मग तिला MBBS ला ऍडमिशन मिळाली आणि मला BMS ला. पण तरी आम्ही एकत्र होतो. पण मी ते अर्धवट सोडलं आणि तिने मला सोडलं. ती मला म्हणाली होती की मी आयुष्यात खूप फोकस्ड आहे, त्यामुळे माझा जोडीदारही मला असाच फोकस्ड आणि ॲम्बिशियस हवाय. मग काय झालंच, लागलो कामाला. प्रत्येक क्षणी प्रत्येक परीने मी तिला कसा आवडेन असा बनायचा प्रयत्न केला. शेफ झालो, पण त्यात स्थिरावलो नाही. मग शूटिंग करायला लागलो आणि मला माझा फोकस मिळाला. ती मला म्हणायची की तुझी खोली सोडली तर तुझ्या आयुष्यात व्यवस्थित असं काहीच नाहीये. कदाचित प्रेमाला प्रतिसाद मिळाला नसेल, पण म्हणून काही तुझं प्रेम खोटं नाही ठरत. प्रेम प्राइसलेस असतं अबीर. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची झिंगा. दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. जाऊन आता तिला सांगितलं पाहिजे, ये बघ आता माझी खोली सुद्धा अस्ताव्यस्त आहे. अबीर, कुठल्या मुलीमुळे तू एवढा अस्वस्थ होशील असं वाटलं नव्हतं मला. कारण तू तुझ्या इतक्या गर्लफ्रेंड्सचे किस्से सांगितलेस आमच्याकडे. थापा होत्या त्या, पूर्ण थापा नाही पण थापाच त्या. त्या सगळ्या माझ्या गर्लफ्रेंड्स नव्हत्या. त्या माझ्यावर प्रेम करायच्या आणि मी वेरो, माझी एक स्पॅनिश मैत्रीण होती, ती मला म्हणाली होती की तू श्रुतीच्या प्रेमात इतका बुडालायस की तुला दुसरं कोणीच दिसत नाही. मी त्याला नाही म्हणत होतो तेव्हा तिने मला स्पॅनिश मध्ये शिव्या हासडल्या होत्या. काब्रॉन बाब्रॉन. मला त्या शिव्या होत्या हेही माहित नव्हतं. तीच मला म्हणाली की जा जा, जिच्यासाठी हे सगळं करतोयस तिला जाऊन सांग की तू किती बदललायस ते. आणि म्हणून तू आलास भारतात. हो. पण तोपर्यंत तिचं लग्न ठरलं होतं. आम्ही फेसबुकवर चॅट करायचो. जुन्या आठवणी निघाल्या, भेटायचं ठरलं, पण ती भेटली नाही. मला माहित होतं आज तिचं लग्न होणार आहे. मी मनाची खूप तयारी केली होती.
पण आजचा दिवस आला आणि मी संपलो. I'm destroyed. आपलं कुटुंब असताना ते आधार देतात आणि प्रेम असताना ते जगायला शिकवतात. प्रेम तुटलं की कुटुंब असतं आणि कुटुंब तुटलं तर प्रेम असतं. पण माझ्याकडे आता काहीच नाही. काय आहे अबीर, आपली काही तशी खरी मैत्री वगैरे नाहीये, पण मी एक आपला माझा अनुभव म्हणून तुला सांगते. प्रेम ना आपल्याला जास्त चांगला माणूस बनवतं, म्हणजे माणूस म्हणून एनरिच करतं. म्हणजे आता बघ ना, आज तू जो कोणी आहेस, ज्या काही तुझ्या अचिव्हमेंट्स आहेत, त्या सगळ्या तुझ्या त्या श्रुतीमुळे आहे, हो की नाही? हा म्हणजे कदाचित प्रेमाला प्रतिसाद मिळाला नसेल, पण म्हणून काही तुझं प्रेम खोटं नाही ठरत. प्रेम प्राइसलेस असतं अबीर. ही पण एक अचिव्हमेंट आहे. आणि तू फक्त विचार कर रे प्रेमात पडण्याचा, मुली मरतील तुझ्यावर. तुला खरं सांगू का अबीर, मला तर तुझी ती कुठली ती स्पॅनिश मैत्रीण बरी वाटते तुझ्या करता, शिव्या बिव्या देणार तुला. हा नाही का? नाही तिला कपाटात कपडे कोंबून भरते. हो शी. पण तुला खरं सांगू, हे बरं असतं. तर घनश्याम नाही का माझा, किती अव्यवस्थित आहे, कसा आगळ पगळ राहतो, पण छान वाटतं. म्हणजे दोन विरुद्ध टोकाची माणसं एकमेकांना मस्त कॉम्प्लिमेंट करू शकतात. जे तुझ्यात आहे ते माझ्यात नाहीये, जे माझ्यात आहे ते तुझ्यात नाहीये. तात्पुरतं असेल कदाचित, पण मस्त आहे. बिग डील. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.